मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि एक महत्त्वाचा अपडेट आहे. आपल्याला माहिती आहे सगळे शेतकरी सध्या कर्जमाफीची वाट बघताय. पुढचा हंगाम येतोय आणि मित्रांनो येत्या 31 तारखेला म्हणजे 31 मे 2026ला या कर्जमाफीची घोषणा होणार आहे. यामध्ये मित्रांनो आपल्याला माहिती आहे याआधी देखील मंत्रिमंडळाच्या भरपूर बैठका झाल्या. या बैठकामध्ये प्रत्येक वेळेस वाटत होतं की कर्जमाफीची घोषणा होईल. राज्य सरकारने बजेटमध्ये देखील याचं एक म्हणजे याची घोषणा केलेली होती आणि मुख्यमंत्री देखील स्वतः वेळोवेळी सांगतायत की आम्ही कर्जमाफी ही 30 जून 2026 पूर्वीच करू. तर मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आहेत की जे मुख्य सचिव असतात यांच्या अध्यक्षतेखाली याची एक बैठक देखील करण्यात आली आणि यामध्ये मित्रांनो सहकार विभागाचे जेवढे कर्मचारी वगैरे असतात त्यांच्या सुट्ट्या वगैरे ज्या असतात त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये एकदम महत्त्वाचं सहकार विभागाकडून यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे, प्रोत्साहनपर अनुदान नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे, या सगळ्या गोष्टीचा मित्रांनो अभ्यास करणं चालू आहे. आणि येत्या 31 तारखेला मित्रांनो यामध्ये आपल्याला माहिती आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या दिवशी मित्रांनो एक शासकीय कार्यक्रम होणार आहे आणि या शासकीय कार्यक्रमातच मित्रांनो या कर्जमाफीची घोषणा होऊन याचा GR देखील येणार आहे. या कार्यक्रमाच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी याचा GR येणार आहे मित्रांनो आणि या GR मध्ये या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. म्हणजे या संदर्भात सगळ्या गोष्टी कोणाचे निकष काय असतील, पात्रता काय असेल या संदर्भात सगळे अपडेट येणार आहेत. यामध्ये मित्रांनो यामध्ये नेमके कोणते शेतकरी असणार आहेत, कोणते शेतकरी वगळले जाणार आहेत, प्रोत्साहनपर अनुदानाचं नेमकं काय होणार आहे या सगळ्या गोष्टीचं यामध्ये येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे खरीप हंगाम जवळ आलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की ज्या बँकांना म्हणजे ज्या शेतकऱ्यांची यादी आम्ही अप्रूव्ह केलेली त्या शेतकऱ्यांना कर्ज आम्ही तुम्हाला देणारच आहेत, कारण आम्ही जर दिलं नाही तर तुम्हाला व्याज भेटतं. पण ज्या शेतकऱ्यांची यादी अप्रूव्ह झालेली त्या शेतकऱ्यांना तुम्ही कर्ज देऊ शकतात. तर मित्रांनो कुठेतरी पुढचा हंगाम जवळ येतोय आणि या कर्जमाफीची घोषणा लवकर होऊन पुढच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज भेटणं खूप महत्त्वाचं आहे. त्या संदर्भात देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो येत्या 31 तारखेला अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं मित्रांनो एक कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या दिवशी या कर्जमाफीची घोषणा होणार आहे आणि याचा GR देखील येणार आहे. सो मित्रांनो हे एक अतिशय महत्त्वाचं अपडेट होतं. सगळे शेतकरी कर्जमाफीची वाट बघतायत. एक महत्त्वाचं अपडेट होतं. सो हीच एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती. आपला एक हेतू असतो मित्रांनो तुमच्यापर्यंत एक खरी जनवेन माहिती पोहोचण्याचा. आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.